तर मी पूर्णपणे सहमत आहे मुंगंटीवार साहेब जे आता बोलत होते त्याच्याबद्दल. खरं म्हटलं तर महाराष्ट्रात अनेक असे मायनिंग डिस्ट्रिक्ट आहेत, असं कोकण आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, गडचिरोली, चंद्रपूर वगैरे सगळीकडेच आहे. आणि जे सुधीरभाऊ म्हणत होते ते खरं आहे की जगभरात जिथे जिथे असे नॅचरल रिसोर्सेस असतात, मायनिंग एरियाज असतात, तिथे स्थानिक लोकच ती वंचित राहतात. मग तिथे कधी सिव्हिल वॉर होतो, कधी गरिबी आपण पाहतो आणि देशात असेल परदेशात असेल असे जिल्हे अनेक आहेत. एक चांगला प्रयत्न जर होत असेल तर मला वाटतं त्यांनी जे सांगितलं की गडचिरोली सोबत नागपूर आहे, चंद्रपूर आहे, हे दोन्ही जोडलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे महत्वाचा विषय जो त्यांनी मांडला, जो आम्हालाही मांडायचा होता, तो म्हणजे ह्या पूर्ण आपण पाहतोय जे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्या प्राधिकरणाचे, त्याच्यात स्किल हब आहे, इंडस्ट्री आहे, सगळं ते सोपं करणं आहे, इज ऑफ डुईंग बिझनेस आहे. पण स्थानिकांना प्राधान्य देणं, स्थानिकांना नोकरी देणं. कारण आम्ही अनेकदा पाहतो, आता पण मध्यंतरीच्या काळात मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा नांदगाव ॲशपॉन्डला गेलेलो. ते बंद करत असताना स्थानिक लोक भेटले. कोराडीचे ते पॉवर प्लांट असेल, कापरखेड्याचे असेल, ते आम्हाला सांगतात की साहेब आम्ही 40 लोक आहोत, 10, 12, 15 वर्ष आम्हाला सांगतात तुमचं नोकरीचं ट्रेनिंग चालू आहे, पण जॉबवर कधी घेणार? बरं जॉबवर घेतलं तर काय म्हणून? तर सिक्युरिटी म्हणून, वॉचमॅन म्हणून, अमुक म्हणून, तमुक म्हणून. पण मला वाटतं इथे आपण हे आवर्जून ह्या अधिवेशनात आणि ह्या विधिमंडळात ह्याच बिलमध्ये आणलं पाहिजे की स्थानिक तिकडच्या भूमिपुत्रांसाठी, स्थानिक जनतेसाठी, त्या जिल्ह्यात राहणाऱ्या, त्या तालुक्यात राहणाऱ्यांसाठी आपण पुढच्या 25 वर्षाचं प्लॅनिंग काय करू? कारण नाही तर असं होईल की कदाचित जिल्ह्याचं जीडीपी वाढेल, राज्याचं जीडीपी वाढेल, ते वाढलंच पाहिजे, त्याच्यात दुमत नाही, त्याच्यात पक्षपात आम्ही आणणार नाही. पण स्थानिक लेवलला त्या जनतेची प्रॉस्पेरिटी जी वाढायला पाहिजे ती वाढणार नाही. तर मला वाटतं ते एक महत्वाचं आहे. आणि दुसरा उल्लेख, स्किल हब आहे, इंडस्ट्री आहे, पण चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, तिथे जंगल आहेत, वाघ आहेत, अनेक तिथे आपण पाहतो. सुधीरभाऊंनीच आधी खूप काम केलं, मग आम्ही केलं, आम्ही सगळेच म्हणजे वर्षानुवर्ष करत आलो. ताडोबा आहे, पेंच आहे, ह्याच्या संरक्षणासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. याच्यात अर्थात ते सेक्रेटरी दिलेत, एक्स ऑफिशियल मेंबर म्हणून घेतले मंत्री महोदय. पण ह्या ऑब्जेक्टिव्हमध्ये जशी ऑथॉरिटी आहे हे जे प्रोटेक्ट करेल किंवा इंडस्ट्रीसाठी करेल, तसंच वाईल्ड लाईफसाठी असेल, नेचरसाठी असेल, आणि दुसरं म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांसाठी आपण काय करू म्हणतो याचा जर आपण उल्लेख केला तर आनंद. धन्यवाद. पुढे घ्यायचं अध्यक्ष महोदय, एकत्रित उत्तर द्या.